विधी संघर्षग्रस्त बालकांच्या ताब्यातून 2 दुचाकी जप्त करत जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 2 चोरींचे गुन्हे उघडकीस आणले। दुचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं जेलरोड पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक बोलावून पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगानं दुचाकी वाहन चोरी रोखण्याकरता पोलीस ठाणे हद्दीतील नेहमी चोऱ्या होतात अशी ठिकाणं तसंच रात्रीच्या वेळेस सतत गस्त करून ठिकठिकाणी सापळा लावण्यात येत होता। त्याचप्रमाणे बातमीदाराकडून माहिती काढण्यात येत होती। तसंच गाड्या चोरीस गेलेले घटनास्थळ येथील CCTV फुटेज चेक करणं आणि सदर ठिकाणच्या तांत्रिक तपासाच्या आधारे वेगवेगळे प्रयत्न जेलरोड गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून करण्यात येत होते। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एक इसम आपल्या राहत्या घरात सर्वदेनगर मुळेगाव रोड इथं 2 मोटरसायकली चोरी करून त्यांनी आणून ठेवल्यात अशी माहिती मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे आणि त्यांच्या पथकानं जाऊन तपास केला असता सदरचा गुन्हा हा विधी संघर्षग्रस्त बालकानं केला असल्याची माहिती समोर आली। त्याच्या घरासमोर 2 होंडा CB शाईन मोटरसायकली मिळून आल्या। याची माहिती घेतली असता जेलरोड पोलीस ठाण्याकडील दाखल 2 गुन्ह्यातील या मोटरसायकली असल्याची माहिती मिळून आली। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक बिराजदार, जेलरोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे, सहाय्यक फौजदार सातपुते, पोलीस हवालदार शेख गंगावणे, शेख कणगिरी, धुमाळ, बाबर, वायदंडे, यसलवाड, सावंत यांनी पार पाडली।